मी पोपट शेटे कर्जत तालुक्यातून आलोय. मी शेतकरी पण आहे आणि वाहतूक व्यवसाय पण करतो ट्रान्सपोर्टचा. तर सरांनी जे आता सांगितलं की बा व्यापाऱ्यांप्रमाणे शेतकरी सुद्धा माल बाहेरच्या बाजारपेठेत गेला पाहिजे, पण व्यापाऱ्यांना तिथल्या बाजारपेठेची माहिती असते आणि तो कोणत्या गाड्या माल टाकायचा किंवा त्याचं स्वतःचं जे विक्रीचं ठिकाण असतं, तसं शेतकऱ्याचं काहीच नसतं तिथं. त्याला माहिती नसते तिथलं कोणतं गाडं काय, मग ते कोणत्या पद्धतीने माल आपण पाठवला पाहिजे. आता आम्ही तर इथं मार्केटमध्ये फिरतो, शेतकऱ्याचं मालाची काय परिस्थिती, प्रत्येक दलाल ते शेतकऱ्याचं वजन तरी खाणार नाही तर बाजारात तरी मारणार अशी परिस्थिती प्रत्येक नाही इलाज शेतकऱ्यांचा. आता प्रत्येकाच्या संबंधातले काय काय व्यापारी चांगलेत. आता तुमच्यासारखं जर डाळिंब भाग सोडला ना, बाकीकडं कांदा भागात थोडंफार कमी प्रमाणात आहे चोरीचं, पण ते भाजीपाल्यात आहे ना ते बाजाराचा विषय वाकायचा नाही शेतकऱ्यांनी आणि वजनात शक्यतो नाही एवढं होत, पण मार्केटमध्ये मात्र भरपूर चोऱ्या होत्या. तसं मग बाहेर मार्केटचं शेतकऱ्याचं काय व्हायचं? पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक मार्केटमध्ये सगळी माणसं खराब आहे असं मी म्हणणार नाही, आणि जर खराब असतं तर ती मार्केटही चालली नसती. काही अडते असे आहेत की देशात मी अनुभवलेले, कारण माझे सुद्धा वेगवेगळ्या राज्यात संबंध आले की ज्या पिढ्यानपिढ्या त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्यांनी त्या भागातला जो फळ पालेभाज्याचा व्यवसाय करणारी बी माणसं पाहिलेली आहेत, त्यांनी सातत्यानं त्यांचा एक नंबरवर काम सतत राहिलेले आहेत. तर हे कसं शोधायचं, तर आपण आता आपल्याला बाबा जम्मूला माल जातोय, पंजाबला जातोय, कलकत्त्यात जातोय, युपीला जातोय, बिहारला जातोय. मग जर आपल्या शेतातनं एखादी ट्रक भरून युपीला जाते, बिहारला जाते, तर कोणत्या शहरात जाते, किंवा जम्मूला जाते तर कुठं जाते, दिल्लीला जातं तर कुठं जाते, मग ते पैसे कमावतात ना. तर आपल्यातलाच उद्या एखादा होतकरू मुलगा तयार झाला आणि त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, आता सोशल मीडिया झालेला आहे, तुम्हाला कुठलंही कुठं कळतंय आणि त्याच वेळेस इंटरनेट जमाना आलेला आहे. तुम्ही पैसे टाकले की तुमच्या खात्यात येतात, तुम्हाला बॅग भरून पैसे आणायचे नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला एखादा दिवस त्या मार्केटमध्ये सर्व्हे करावा लागला. सर्व्हे करून तुम्ही माल घेऊन जाऊन आढळण्यापेक्षा तुम्ही सर्व्हे केला आणि त्या सर्व्हे केल्याच्या नंतर तुम्हाला असं आढळलं की व्यापाऱ्यांना विचारलं, एखाद्या हातगाडीला वाल्याला जर तुम्ही विचारलं किंवा इथं कोण आडगं चांगला आहे, तो हातगाडीवाला एखादा स्टॉलवाला तुम्हाला सांगेल की इकडे तिकडे जाऊ नका, ह्यांच्याकडे व्यवहार तुम्ही करा. आणि हे संबंध ज्यावेळेस आपण जोपासू त्यावेळेस खऱ्या अर्थानं म्हणजे पाहू, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांची मुलं उद्याच्या भविष्य काळात. आता माझा पुतण्या सुद्धा आज मी 3-4 देशात त्याला फिरवलेला आहे. उद्या त्यांनी आम्ही तर माल विकतोय, पण उद्या आमची स्पर्धा शेत बांधावून सुद्धा माल घ्यायची आमची असली पाहिजे. आम्ही उद्या सिंगापूरला माल पाठवला पाहिजे, मलेशियाला पाठवला पाहिजे, दुबईला पाठवला पाहिजे, बांगलादेशला पाठवलं पाहिजे, नेपाळला पाठवलं पाहिजे. आमची टीम वर्क तयार झालं पाहिजे. आणि मग आमचं एवढं जर जाळं तुमच्याशी निगडीत आहे तर तुम्ही आम्हाला विश्वासानं जवळ केलेलं आहे 50 वर्ष आमच्या पिढीला, तर आमचं टीम वर्क केलं तर जागेवर सुद्धा आम्ही न्याय द्यायला पुढे येऊ. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या अजून 4 पोरं तयार झाली, त्यांची चांगली फळी तयार झाली, तर उद्या परदेशात ती माल पाठवतील. आणि कोणतरी पिकवणार आणि कोणतरी विकवणार असलाच पाहिजे. आणि देश हा काही लांब नाही, आता जवळ आलेला आहे. तुम्ही आता विमानाने इथून बसला तर दिल्लीला 1 तास 1.5 तासात 2 तासात पोहोचताय, मिनिटावर तासावर आलेला आहे. त्यामुळे जग लांब राहिलेलं नाहीये. पूर्वी राजस्थानातून मारवाडी बैलगाडीने आलेली, जैन समाजाची मी एक हिस्ट्री पाहिली तर ती बैलगाडीने लोक इथे आलेली आहेत आणि इथे येऊन मोठी झालेली आहेत. आपला अजून गाव सोडलेलं नाहीये, तालुका सोडलेला नाही, जिल्हा सोडलेला नाही. आणि पुण्याला यायचं तर यांना 7 वर्ष लागली. 7 वर्ष का लागली आज का आहे ना, 7 वर्ष लागू द्या, पण त्यांनी मित्रांच्यामुळे देश फिरून पाहिलं, मित्रांच्यामुळे त्यांनी माल पाठवला. पण इथपर्यंत यायला जर 7 वर्ष लागत असेल तर थोडासा मित्र त्यांचा स्थानिक महाराष्ट्रामध्ये जास्त माल पाठवणार नव्हता, त्यांचा परराज्यात पाठवणार होता. असे मित्र सगळ्यांना भेटो की त्यांनी परराज्याशी व्यवहार केला पाहिजे. आणि आपल्या भागातला, जसं मी संकेत यलमारांचं नाव आवर्जून घेतलं, अभिमान वाटला मला. संकेत यलमारांनी त्या दिवशी मी शेवत्यामध्ये जे बाग खरेदी करणारा टॉपचा ग्राहक कोण शोधायला त्यांचा सत्कार केला होता. आणि असे व्यापारी आपल्यातलेच तयार झाले महाराष्ट्रातले, तर उद्या आपल्यातल्या जवळच्या लोकांना माहिती की हा विश्वासवनीय आहे, घराण्यातला चांगल्या घराण्यातला आहे, त्याला आपण ताकद दिली पाहिजे. आपण कुणी येतोय आपल्याला गोड गोड बोलतोय, एखाद्या मध्यस्थीला टाकतोय आणि त्याला आपण माल देतोय, कालांतराने त्याच्याशी नातं जोडता तो आपल्याला लाखो रुपयाला घंटागाल म्हणून जातो. असेही महाराष्ट्रात अनेक वर्ष आपण व्यापारी अनुभव घेतलेले. म्हणून तुम्हाला तुमचाच प्रश्न सांगतो, उद्या तुम्ही ट्रान्सपोर्ट लाईन केलेली आहे, तुम्ही महाराष्ट्रात गेली का बाहेरची गेली? पुन्हा लाईन केलेली.
मी सुद्धा पुन्हा लाईन केलेला माणूस आहे, 87 ते 91 टेम्पो चालवलेला माणूस आहे. ड्रायव्हर हा त्याचं ड्रायव्हर जेवढं चाक स्पीडनी तसं गतीने पळतं तशी सुद्धा त्याचा मेंदू पण तेवढा चालाक असतो ड्रायव्हरचा. तो क्षणात तो मला कट मारून कसा जाईल ती कळणार पण नाही. पण जर नाही नाही ते चांगल्या विचाराच्या बरोबर आले, वाईट विचाराला कट मारून इथपर्यंत आले, बरोबर आहे का नाही. तर आपल्या विचाराला कुठेतरी चालना मिळण्यासाठी आपण नक्कीच कुठेतरी गेलं पाहिजे. कायमच आपण गाडी धंदा करत नाही, आपल्या मुलांना काहीतरी उद्योगाला आणलं पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या मुलाला उद्योगाला आणलं पाहिजे. हे मी माझ्या विरोधातलं बोलतोय, म्हणजे खरं तर मी जागा करतोय तुम्हाला. पण एक लक्षात घ्या, हे व्यापार हा समुद्र आहे. तुम्ही ही लवटीभर पाणी घेतलं तुमची भूक भागणार आहे, पण हा समुद्र आटणार नाही, एवढा व्यापार मोठा आहे. त्यामुळे आपला शेतकरी जगवायचा असेल तर उद्या 100 देशात माल गेला पाहिजे. हे मी नेहमी सांगतो की आज नवीन व्हरायटी आलेल्या 100 देशात माल गेला पाहिजे, तर आपल्या शेतकऱ्यांना कुठे न्याय भेटेल. बरोबर. तर तुमचं जे ना शेतकऱ्याचा माल गेला पाहिजे, हे तुमच्या सहकार्याशी होऊ शकत नाही. कारण हिथं आलं ना, इथं मार्केटला तिथे एखाद्या गाळ्यात माल टाकला तर पट्टी मिळेल का नाही, शेतकऱ्याला धाकधूक राहते लवकर. आणि बाहेर पाठवलं तर काय गॅरंटी पट्टी कशी झालं असं नाहीये. आता हे सुद्धा बाहेर माल पाठवतात. किती वर्ष काम करताय तुम्ही? 2013. तुमची व्यापार लाईन शेतकऱ्याचं बोलतो, हे शेतकरीच आहेत ना. शेतकऱ्याचा मुलगा व्यापारी झालाय ना. स्वतः उत्पादक आहेत ते. 2007 ते 2013 ड्रायव्हिंग केली मी, पण पिकअप ड्रायव्हर होतो. परत तिथून व्यापार लाईन मध्ये बसलो. अनुभव मोठा आहे पहिल्यापासून. आता माझ्याकडे 4 आयशर आहेत, 3 पिकअप आहेत, 2 सिंगल टायर आयशर आहेत. म्हणजे सगळे सांगोल्याचे थांबा, किती गाड्या आहेत? 15 असतात. टोटल 7 गाडी आहे माझ्याकडे. 7 गाडी आहे. आज तुम्ही करोडाचं ट्रान्झॅक्शन फिरत असाल. हो. राजस्थान गुजरातचं कमीत कमी 25-30 करोड. म्हणजे करोडाचं ट्रान्झॅक्शन करत असेल. इथंच 50 एकराचा बागायतदार आहे, त्याच्याकडे 1 गाडी का 2 गाडी घ्यायची, 4 वेळा विचार करतो, त्याला सांगित बसतो. व्यापाराची लाईन कुठेतरी शेतकऱ्याला जॉईंट असली पाहिजे. मी म्हणत नाही त्याचे धोके, सामान्य कुटुंबातून ती व्यापारी झाले. त्याचे धोके. आणि आमच्या सुद्धा कुटुंबामध्ये आम्ही शून्यातच वर आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही घाबरला ना, तुमचं मन तुम्हाला रिवर्स करते. ज्यावेळेस प्रोत्साहन मिळेल त्यावेळेस आपण करू शकतो. आता जसं तुम्ही बोला तसं मी पण कोईमतूरला डायरेक्टर माल पाठवला. 8 दिवस राहून होतो मी कोईमतूरमध्ये. उद्या टाकतो परवा दिवशी, जे दिवशी पेमेंट टाकलं दिवशी मी घरला आलो. 8 दिवस बेगर अंघोळीत मी काय करावं, पट्टी मिळेल. 8व्या दिवशी जे दिवशी पेमेंट दिलं त्या दिवशी मी घरला रिटर्न आलो. परत कंटिन्यू मला इकडून कोईमतूरला जातोय माझा, त्याच व्यापाऱ्याकडे जातोय. पण व्यापारी काय कुठून पोटातून शिकून आला नाही तो व्यापारीच होईल. तो कुठेतरी धाडस करूनच व्यापारी झालेला आहे. त्यामुळे आपल्या माणसांनी कुठेतरी धाडस केलं पाहिजे आणि कुठेतरी उद्याची फळी निर्माण केली पाहिजे. धन्यवाद.